दर्पण न्यूजच्या सांगली कार्यालयाच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छुक माननीय अनिल उर्फ राजू यादव साहेब, करवीर तालुका प्रमुख, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे। कोल्हापूर ही राजर्षी शाहूंची पुरोगामी, समतावादी, मानवतावादी भूमी आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची गादी म्हणून करवीरच्या गादीला विशेष सन्मानाचे स्थान आहे। त्यामुळे जात, धर्म, वंश, संस्कृती यांचा आधार घेऊन कोणत्याही संस्था, संघटना जर समाजामध्ये द्वेष पेरून माणसांची विभागणी करत असतील तर समाजाची विभागणी करणारा हा सांस्कृतिक दहशतवाद कोल्हापूरकर अजिबात सहन करणार नाहीत, असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे यांनी दिला आहे। कोल्हापुरातील बिंदू चौकात कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाचे भव्य सामूहिक वाचन करण्यात आले। त्याप्रसंगी ते बोलत होते। सध्याचा काळ हा पुढे म्हणाले की संक्रमणाचा काळ असताना देशाला एकसंघ ठेवण्यासाठी शिव, फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार हे अत्यंत महत्त्वाचे आहेत। या विचारांना खुला अथवा छुपा विरोध करून काही संस्था, संघटना आपला जातीयवादी, धर्मांत, मानवी समाजात द्वेष पसरवणारा अजेंडा राबवण्याचा प्रयत्न कोल्हापूरसह महाराष्ट्रात गेली काही वर्ष करत आहेत। त्यातून सामाजिक ऐक्य बिघडवण्याचा त्यांचा मनसुबा स्पष्ट आहे। आम्ही संविधानाचे पाईक म्हणून न्याय आणि कायदेशीर मार्गाने या सर्वांना सनदशीर पद्धतीने विरोध करतच राहू, कारण आम्ही कोल्हापूरच्या पुरोगामी विचारांचे खरे वारसदार आहोत। त्यामुळे जात, धर्म, वंश याचा आधार घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बीजेपी आणि त्यांच्या तत्सम संघटना व्यक्ती मानवी समाजामध्ये द्वेष पेरून माणसं विभागत असतील तर त्यांचा मानवी समाजात विभागणी करणारा सांस्कृतिक दहशतवाद कोल्हापूरकर सहन करणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला। काही व्यक्ती, संघटना यांचा जर कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या लेखनावर आक्षेप असेल तर त्याच निकषावर छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल विदा सावरकर आणि भालजी पेंढारकर यांच्यावर देखील गुन्हा नोंदवला पाहिजे। त्याच निकषांवर लता मंगेशकर यांचा भारतरत्न सन्मान परत घेतला पाहिजे। बाबासाहेब पुरंदरे यांनी देखील शिवचरित्रात अनेक ठिकाणी छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख केला आहे। त्यामुळे महाराष्ट्र शासनाने त्यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार तातडीने काढून घेतला पाहिजे, अशीही यावेळी त्यांनी आपली भूमिका मांडली। शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून कोल्हापुरातील बिंदू चौकात कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाचे भव्य सामूहिक वाचन करण्यात आले। शिवाजी कोण होता या पुस्तिकेतील मूळ भावना लोकांपर्यंत पोहोचवणे आणि सामाजिक सलोखा, विवेकवाद, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संविधानिक मूल्याचा प्रसार करणे हा या सामूहिक वाचन उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता। रिपब्लिकन पक्षाचे आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे, पार्थ पोळके, विजय देवने, डीजी भास्कर, दुर्वास बापू कदम, अनिल भमाणे, रघुनाथ कांबळे, प्रशांत आंबी, बाळासाहेब भोसले, पांडुरंग कांबळे, सोमनाथ घोडेराव, सुभाष रामुगडे, डॉक्टर अनिल माने, जयसिंग जाधव, जीबी अंबवकर, डॉक्टर कपिल राजहंस, ॲडव्होकेट करुणा विमल, मदन पवार, संजय कुमार अर्दाळकर, अंतिमा कोल्हापूरकर, विशाल देवकुळे, रघुनाथ मांढरे, लालासाहेब नाईक, निलेश बनसोडे, विश्वास तरटे, सुनील जाधव, सीमा पाटील, बाळासाहेब वाशीकर, सुखदेव बुध्याळकर, रमेश कांबळे, भीमराव कांबळे, बी.आर. कांबळे, दीपक कांबळे, संजय लोखंडे, विकी कांबळे, राजेंद्र टिकपुर्लीकर, जयसिंग पाडळीकर यांच्यासह अनुसूचित जाती आरक्षण बचाव जन आंदोलन समिती, मानवतावादी सांस्कृतिक चळवळ आणि समस्त पुरोगामी, परिवर्तनवादी, विज्ञाननिष्ठ, शिव, फुले, शाहू, आंबेडकरवादी, मार्क्सवादी आणि स्त्रीवादी विचारांच्या विविध संस्था, संघटना, राजकीय पक्ष तसेच सामाजिक चळवळीमधील कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होते। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। आज ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये शिवाजी कोण होता या कालकथित गोविंदराव पानसरे यांच्या पुस्तकाचं जाहीर वाचन होत आहे। या जाहीर वाचनाचा उद्देश एवढाच आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे 18 पगड जातीचे, 12 बलुतेदारांचे आणि सर्वसामान्य आलुतेदार बलुतेदारांचे दैवत होते। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कलंकित करण्याचं काम इथल्या सनातनवादी प्रवृत्तीनं सुरू केलेलं आहे। त्या कलंकित करणाऱ्या प्रवृत्तीला उत्तर देण्यासाठी आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलचा जो दृष्टिकोन बदलत चाललेला आहे तो दृष्टिकोन खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाला, सगळ्या समाजाला कळावा आणि
छत्रपती शिवाजी महाराज हे एकट्या कुठल्याही जातीचे नसून ते अखंड देशाचे, अखंड राष्ट्राचे दैवत होते आणि त्या दैवताचं विचार, त्या दैवताचा आचार हा तुम्हाला आणि आम्हाला प्रेरणा देणार आहे. हे या वाचन संस्कृतीतून आम्हाला सिद्ध करायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर ज्यांनी आजपर्यंत आगपाखड केली त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आणि शिवाजी महाराज हे रयतेचे राजे, शिवाजी महाराज हे सगळ्या द्रष्ट राजे होते हे दाखवण्याच्या उद्देशानं आज आम्ही अनुसूचित जाती जमाती जन आंदोलन समिती आणि सर्व पुरोगामी संघटनेच्या वतीनं जाहीर बहुजन समाजाच्या वतीनं जाहीर वाचन करीत आहोत. या वाचनाला आता थोड्याच वेळात सुरुवात होत आहे. लोक टप्प्याटप्प्यानं ग्रामीण भागामध्ये पावसाचं प्रमाण प्रचंड असल्यामुळं आणि इकडं कोल्हापूर शहरामध्ये उन्हाचं प्रमाण असल्यामुळं लोक हळूहळू येत आहेत. निश्चितपणानं काही वेळातच या वाचन प्रक्रियेला सुरुवात होईल आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर जी बोलणारी प्रवृत्ती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांना अवमानित करणारी प्रवृत्ती आहे, त्या अवमानित करणाऱ्या प्रवृत्तीला शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या वाचनातून आम्ही दाखवून देऊ की कोल्हापूर ही पुरोगामी नगरी आहे. कोल्हापूर ही छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, महात्मा फुले यांच्या विचाराची नगरी आहे आणि या नगरीमध्ये कदापिही सनातनवादी विचार आम्ही पोहोचू देणार नाही. कदापिही इथं जातीवादी विचार पोहोचू देणार नाही. छत्रपती शाहू महाराजांनी आम्हाला जो समतेचा संदेश दिला आहे त्या समतेच्या संदेशानंच इथल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या जनतेचं इथून पुढं सुद्धा चलन होईल, जनता चालेल. यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका अजिबात घेता कामा नये आणि म्हणून कोल्हापूरकरांच्या वतीनं आज आम्ही शिवाजी कोण होता या गोविंदराव पानसरे यांच्या पुस्तकाचं वाचन करीत आहोत. या पुस्तकाबद्दल अलीकडच्या काळामध्ये ज्यांनी अपशब्द, ज्यांनी ऑब्जेक्शन घेतलं, ज्यांनी शंका व्यक्त केल्या त्यांना या वाचन संस्कृतीमधून आम्हाला दाखवायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्ही उल्लेख गोविंदराव पानसरे साहेबांनी जो उल्लेख केलेला आहे तो आदरार्थी घरातला माणूस, तो सामान्य माणसामध्ये मिसळणारा माणूस आणि सामान्य माणसाचं दुःख जाणणारा राजा म्हणून असा केलेला आहे. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज कोण होते याबद्दल एकेरी शब्दामध्ये कोणत्याही प्रकारे लेखकानं लिहिलेलं नाही, आदरार्थी लिहिलेलं आहे. हे समजून सांगण्याच्या उद्देशानं आज हे वाचन प्रक्रिया सुरू होत आहे. या वाचन प्रक्रियेला थोड्याच वेळात सुरुवात होईल. लोकांचं आता येणं चालू झालेलं आहे. तरी सर्वांनी एक लक्षात ठेवावं की छत्रपती शिवाजी महाराज ते अण्णाभाऊ साठेंच्या पर्यंतचे जेवढे महापुरुष आहेत तेवढ्या महापुरुषांच्या विचाराला कोणत्याही प्रकारे काळीमा फासणार नाही याची खबरदारी घेऊन आम्ही हे कोल्हापूर समतेचं कोल्हापूर आहे, हे कोल्हापूर पुरोगामी कोल्हापूर आहे, हे कोल्हापूर निश्चितपणानं अगदी महापुरुषांचा सन्मान करणारं कोल्हापूर आहे. हे या वाचन प्रक्रियेतून आम्ही दाखवणार आहे. जय भीम, जय जय. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला